सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या टंचाईने नागरिकांचे हाल झाले। नागरिकत्व असूनही वेळेत गॅस पुरवठा होत नसल्याने महानगरपालिका प्रशासन आणि MNGL गॅस कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। होलाराम कॉलनी, पंडित कॉलनी, शरणपूर रोड, द्वारका, पाथर्डी फाटा, गंगापूर रोड सह अनेक भागातील रहिवाशांनी गॅसचा कमी दाब आणि पुरवठा खंडित होण्याची तक्रार केली। सकाळ संध्याकाळ स्वयंपाकाच्या वेळी गॅस येत नसल्याने नागरिकांना LPG सिलेंडर किंवा बाहेरच्या जेवणावर अवलंबून राहावे लागत आहे। घरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची गैरसोय होत आहे। नागरिकांनी मात्र दोन्ही यंत्रणांनी समन्वयाने काम करून तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा शून्य नागरिकांकडून देण्यात आला। नमस्कार मित्रांनो, एक नाशिकचा शुद्ध नागरिक म्हणून मी आपल्या समोर आलो आहे। आजची परिस्थिती अशी आहे की आमचा एरिया हा पंडित कॉलनी, शरणपूर रोड किंवा होलाराम कॉलनी, इथं गेल्या 2 वर्ष झालं लोक गॅसची वाट बघतायत, MNGLच्या गॅसची। आणि आता सिलेंडर एक महिना सिलेंडर मिळत नाहीये आणि आता इथून काही गॅस लाईन जात आहे पण अजून कनेक्टिव्हिटी होत नाही। पण आता काही ठिकाणी काम चालू आहे, एवढ्या 8 दिवसात लोकांना गॅस मिळाला पाहिजे किंवा आमच्या घरांना पण गॅस मिळत नाही अजून। तर आमची इच्छा अशी आहे की हा फटाफट गॅस कनेक्शन होऊन लोकांना गॅस मिळाला तर फार लवकर बरं होईल। याच्यात काही महानगरपालिकेचे अधिकारी आणि MNGLचे अधिकारी काम करत नाहीये किंवा होऊ देत नाहीये। माझी विनंती त्यांना हीच आहे की हे लवकर झालं तर लोकांना गॅस मिळेल। का तर बाबा हा VIP रोड आहे, इकडून आमके जातात टमके जातात, ठीक आहे ना, लोकांना गॅस मिळणं गरजेचं आहे। जे लोकांना 2 घास पोटात त्या गॅस होऊन जातील हे महत्त्वाचा विषय आहे। याच्यावर MNGL आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक काम करून लोकांच्या घरापर्यंत गॅस पुरवावा ही विनंती, अन्यथा लोक आंदोलन करतील। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।